झालं ना ठेवून? चल निघ. पट, निघ. निघ. पंखे मी तर काय करतो? पितृसेवा पितृसेवा करायला आलो होतो. बल्लू दादा, ही रूम तुमच्या दोघांचीच आहे ना? मग हा माणूस कोण आहे? देऊन झालं ना सगळं? चला नाही का? बल्लू दादा असं काय हडतूड करतो हा? नाही म्हणजे कधी बघितलं नव्हतं ना तुमच्या बरोबर, म्हणून आपलं विचारलं. काय हो? चल निघ. चल निघ. असं बोलतात का? बल्लू दादा सांग. मी एवढं प्रेमाने तुमच्या बरोबर वागतोय, तुम्ही निदान 2 गोड शब्द तरी बोला. 2 गोड शब्द, निदान कॉफी तरी मागवा हो. असं हड जा तू असं करतात का? जायला किती माणसं आहेत या रूम मध्ये? कॉफी सांगताय ना? वहिनी म्हणते तसं मोठा काहीतरी कांड आहे. याशिवाय एवढी लपवाछपवी करणार नाही ती लोक. पण तो कागद कुठे आहे? यावर यांचा सगळा प्लॅन सुरू आहे, पण कुठे आहे तो? काय करतोय? काय करतोय? औशीने तुम्हाला बघितलं नाही ना एवढे दिवस. खूप आठवण येते तिला ते तुमची. तर ती म्हणाली फोटो काढा. बाई ते कॅमेरामध्ये चैन वगैरे नीट करा. कोण आहे हा झोपलेला माणूस? माझा लांबचा मित्र आहे. मग तो आत येतो जवळचा आहे का? चल निघ. निघ. चल. कॉफी तरी पिऊ दे ना निघ. मला. चल. निघ. दरवेळेला मारता मारायचं ना तुम्ही आधी. चल. निघ. पंख्या गेला? गेला, पण बल्लू आपल्याला लवकरात लवकर ही रूम सोडावं लागल. का? का म्हणजे काय? तुला काय वाटतं हा माझा दिवटा काय असाच आला होता? नाही, त्याला नक्कीच सावेनी पाठवला असणार. जायला काय नाही मामा, पण या दोघांचं काय करायचं? त्यांना कुठे घेऊन जाणार? कुठे नेऊ, पण लवकरात लवकर इथून सटकायचं बस. वहिनी 200% झोले. मी तिथं गेलो होतो ना, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती 1000 प्रश्न पडले होते. दिसत होतं ना मला. तू त्यांना संशय असं काही केलं नाहीस ना? नाही, जर त्यांना संशय आला ना पंक्या की आपल्याला हे सगळं कळलंय आणि आपण त्या कागदाच्या मागे, तर आपल्याही पुढे जाऊन काहीतरी करतील ते, आणि आपल्याला कळायचं पण नाही. विषय का कसपटा एवढा सुद्धा संशय नाही येणार. असं नाटक करून आलोय आपण. मग मला एक प्रश्न पडलाय, माझा बाप त्या बेवड्याला का पोचतोय? कोण आहे तो? आणि तो माझ्या बापाच्या जवळ काय करतोय? हाच प्रश्न तर मलाही पडला होता. मलाही गंडवलंच की त्यांनी. त्यांची गणवगणवी आता फार काळ नाही टिकायची. त्यांच्या आधी आपणच असं काहीतरी करू की त्यांचा प्लॅनच आधा राहील. करेक्ट. पण वहिनी मला एक सांग, तू ज्या वेळेला माझ्या बापा बरोबर बोलत होतीस, त्यावेळेला त्या बेवड्याशिवाय अजून दुसरं कोणी होतं का तिथं? नाही, फक्त तोच होता. मग आतमध्ये कोण होतं? कुठे आतमध्ये? म्हणजे वहिनी, मी माझ्या बापा बरोबर बोलत होतो ना,
त्यावेळेला आतून कुठून तरी आवाज आला. कोणतरी होत तिथं. हे कोण? तेच तर दिसलं नाही ना. म्हणजे काहीतरी अर्ध मुर्द दिसलं होतं. मी अजून काहीतरी केलं असतं ना तर त्यांना डायरेक्ट संशय आला असता माझा. बट ठीक आहे, तू जास्त ताण नको घेऊ जातात आणि आपल्या लेवल तर करायला लागणारच आहे. फक्त तो कागद एकदाचा हातात येऊ देत. बस काय वहिनी, कागद आपल्या हातात केव्हाच आलाय. काय? नाही म्हणजे कागद नाही, पण कागदाचा फोटो आहे आपल्याकडे. लगेच बघू. बघ. हा फोटो आहे. हाच फोटो आहे. काहीच दिसत नाहीये पंकज. असं कसं? मी तर काय झालं, माझा बाप फोनवर बोलत होता ना, तर मी पटकन मोबाईल घेतला आणि ती चिठ्ठी तिथं होती आणि मी ते फोटो काढून असं मोबाईल पटकन घेणार. पण मला एवढं तरी सांग, फोटो काढत असताना तो कागद तुझ्या समोर होता ना? हो. मग त्यावर काय लिहिलं होतं ते तरी बघितलं असशील का? नाहीच. नाही, तूच तर म्हणत होतीस ना त्यांना संशय येईल असं काही करू नकोस म्हणून. म्हणून मी उगाच रिस्क घेतली नाही. वहिनी वहिनी ऐक ना वहिनी. वहिनी ऐक, मी काय म्हणतो, आपण अजून एक चान्स मारायला पाहिजे. माझ्या बापाच्या लंकेत जाऊन तो कागद आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे बघ. मामा, तुझा धंदा ठेव बाजूला. आपल्याला जुना धंदा परत करायचा आहे. आपल्याला लेवल करायची. एक मिनिट, लेवल म्हणजे? साऊ, चोरीचा धंदा बंद केला ना आपण. पर्याय नाही माझ्याकडे मामा. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात चोरी झाली, त्यामुळे मला लेवल करायलाच लागणार. माझ्या नवऱ्याविरुद्ध काहीतरी शिजतंय. त्यांच्याकडे जो कागद आहे ना मामा, त्यांनी फार मोठं संकट येऊ शकतं माझ्या अर्जुन. आणि माहीत असलेल्या संकटापेक्षा अचानक आलेलं संकट तेव्हाही डेंजर ना. नाही, कळलं पाहिजे त्यांच्या डोक्यात काय चाललंय. भीमाईंच्या खोलीतनं लंपास झालेला तो कागद काही करून मिळाला पाहिजे. हे बल्लू, मला वाटतं आता आपलं इथं राहणं धोक्याचं आहे. लवकरात लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे. मामा त्या दोघांना या खोलीतनी काढलं, पलीकडच्या खोलीत टाकले, तरी पण तुला बाहेरच जायचंय वे. बरं जाऊ, पैशाचं काय? आतापर्यंत विद्यादादा आपल्याला पैसे देत होता, पण आता त्याला पण माहित नाही आपण कुठं जाणार आणि काय करणार आहे. तुझ्या सांगण्यावरून त्या बेवड्यावर सगळे पैसे उधळून बसलो. आता खिशात रुपया नाही, आपण काय कुठे येत नसतो. करू रे काहीतरी, मी आहे ना. काय करणार आहे? गळ्यातली चैन विकतो का? हे काय बोलतोय? नाही तर मग ते अंगठी विक. बल्लू, आता मनगडातलं ब्रेसलेट विक. ऐक, सगळ्या तोंडाच्या बपाऱ्या घालवतो काय माहिती.